आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. शहरामधील शारदा विद्या निकेतन इथे शारदा मूल्य शिक्षणांकित संस्कार शिबिर आयोजित करण्यात आलं असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक दीपक होनराव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. मूल्य शिक्षण आणि संस्कारांची जोपासना करण्याच्या उद्देशानं आयोजित करण्यात आलेले हे शिबिर उत्साहामध्ये पार पडणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावरती भर देण्यात येणार आहे. या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक हरिभक्तपरायण गुरुवर्य उपण महाराज असून शिक्षणासोबतच आध्यात्मिक आणि मानसिक विकास आणि आत्मविश्वास वाढवण्यावरती विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. शिबिरामध्ये सकाळी 9 ते 10:15 या वेळेमध्ये योग आणि ध्यान सत्र आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर 10:15 ते 11 या वेळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे बाबा, स्वामी विवेकानंद, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, स्वर्गीय मुरलीधर अण्णा होनराव, सिंधुताई सपकाळ आदी महान व्यक्तींच्या जीवन चरित्रावरती मार्गदर्शन केलं जाणार आहे. दुपारी 11:30 ते 12:15 या वेळेमध्ये दैनिक संस्कार वर्ग घेतले जाणार आहेत. त्यानंतर 12:15 ते 2:30 या वेळेमध्ये भोजन आणि विश्रांती असणार आहे. दुपारच्या सत्रामध्ये 2:30 ते 4 या वेळेमध्ये विविध खेळ, गटक्रिया, फुगडी आणि हरिपाठ यासारखे उपक्रम राबवले जाणार आहेत. दररोज संध्याकाळी 4 ते 5 या वेळेमध्ये संत चरित्रावरती आधारित व्याख्यानांचं आयोजन करण्यात येणार आहे. संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आदी संतांच्या जीवनामधनं मूल्यांची शिकवण दिली जाणार आहे. शिबिराचा समारोप हा 15 मे रोजी संध्याकाळी 4 ते 6 या वेळेमध्ये होणार आहे. यावेळी हरिभक्तपरायण हरिताताजी पालवे महाराज यांचे 21व्या शतकामधील तरुण या विषयावरती विशेष मार्गदर्शन होणार आहे. या संस्कार शिबिराचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी नावनोंदणी करण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय. तर या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि सकारात्मक विचारांची जडणघडण होणार आहे असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. सर, आपल्या शाळेने शिबिराचं आयोजन केलं आहे. नक्की उद्देश काय आहे शिबिराचा? शिबिराचा उद्देश सरळ आहे की विद्यार्थ्यांमध्ये संस्कारक्षम मूल्यांची रुजवणूक व्हावी आणि ते त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये आणि त्यांच्या घरामध्ये ते दिसावं, समाजामध्ये दिसावं. हेच संस्कार शिक्षण राष्ट्राची घडण हे जे संस्थेचं ब्रीदवाक्य आहे, त्या ब्रीदवाक्याला साजेसे उपक्रम शाळेत घेतले जावे एवढा सरळ उद्देश या शिबिराचा आहे. शिबिर कधीपासून चालू होतं, कधीपर्यंत संपणार? शिबिर 1 मे ते 15 मे 2026 या सुट्टीच्या कालावधीमध्ये आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची वेळ सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असेल. आणि याच्यामध्ये विविध उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना मोबाईल, बाकीचे ॲडिक्शन याच्यापासून दूर ठेवून त्यांना अभ्यासाची आवड, अभ्यासामध्ये एकाग्रता निर्माण कशी व्हावी यासाठी वेगवेगळे उपक्रम घेण्यात येणार आहेत. वयोमर्यादा अथवा कितवीपर्यंत? 1ली ते 8वी पर्यंतचे विद्यार्थी याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. आपल्या शाळेपुरतं माहिती आहे का, तालुक्यात, शहरात? शाळेतले विद्यार्थी तर याच्यात आहेतच, पण शाळेच्या विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा शहरातील सर्व विद्यार्थ्यांना, सर्व शाळेमधील विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सहभाग घेता यावा
या मानसेनेच हा उद्देश आपण म्हणजे शिबिर घेत आहोत. शिबिर घेणारा ऊन खूप आहे विद्यार्थ्यांच्या आरोग्य संदर्भात किंवा भोजन व्यवस्थेसंदर्भात काय कशा सुरू उन्हाळा असल्यामुळं विद्यार्थ्यांचे हे शिबिराचे वर्ग पूर्णपणे आपल्या संस्थेचे जे वर्ग खोल्या आहेत त्याच्यामध्येच होतील. याच्यामध्ये फॅन लाईट सगळं व्यवस्था केलेली आहे. तसेच दुपारी भोजनाची सोय या शिबिरामध्ये आपण 15 दिवस विद्यार्थ्यांसाठी अन्नदात्यांनी दान केल्यामुळं केलेली आहे. तसेच पुढं प्रांगणासमोर आपण जो मंडप आणि कूलरची व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा उन्हाचा त्रास होणार नाही याची दक्षता घेतल्यामुळं सकाळची वेळ ही उन्हाच्या पहिले आणि संध्याकाळची वेळ हे ऊन उतरल्यानंतरची अशी ठेवण्यात आलेली आहे. शिबिरासाठी काही प्रवेश फी वगैरे आकारण्यात नाही. शिबिर हे विनामूल्य आहे, पण विद्यार्थ्यांना प्रवेश मात्र फी 100 रुपये आपण या शिबिरासाठी ठेवलेली आहे. सर्व विद्यार्थी व पालक यांना संस्थेमार्फत एकच आवाहन करू इच्छितो की हे शिबिर आपल्या विद्यार्थ्याच्या संस्कारक्षम मूल्य शिक्षणासाठी संस्थेने आयोजित केलेले आहे. या शिबिरामध्ये आपला विद्यार्थी आल्यानंतर 15 दिवसामध्ये तुम्हाला त्याच्या वागण्यामध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या घरातील आणि समाजातील वर्तणुकीमध्ये फारसा फरक तुम्हाला बघायला मिळेल. विद्यार्थी स्वतःहून मोबाईल ॲडिक्शन पासून दूर जाऊन विद्यार्थ्यांना अभ्यासाची, वेगवेगळ्या संतवचनांची, वेगवेगळ्या मंत्रांची, योगासनाची, प्राणायामाची या सर्व गोष्टींची गोडी विद्यार्थ्यांना लागलेली तुम्हाला बघायला मिळेल. तसेच या शिबिराच्या शेवटच्या सत्रामधले 5 दिवस आम्ही विद्यार्थ्यांचं मिड ब्रेन ॲक्टिव्हेशनचं सेशन घेत आहोत, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे जे 5 सेन्सेस असतात त्यापैकी एक सेन्स खूप स्ट्रॉंग करून देऊन विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये एकाग्रता वाढण्यासाठी हे शिबिर महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे. विद्यार्थ्यांना शिबिरामध्ये नावनोंदणी करणं गरजेचं आहे. दिनांक 28 ते 30 एप्रिलपर्यंत आपण नावनोंदणी ओपन ठेवलेली आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी खेडकर महाराज यांच्याशी संपर्क साधून स्वतःची नावनोंदणी करणं गरजेचं आहे आणि ती नावनोंदणी विद्यार्थी शाळेमध्ये येऊन सुद्धा करू शकतात किंवा खेडकर महाराजांना संपर्क करून ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करू शकतात. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.